दिल्लीमध्ये यशस्वी आंदोलन झालं आणि त्यानंतर आता कॉक्रोच जनता पार्टीची पुढची दिशा नेमकी काय हे ठरवण्यासाठी सीजेपीच्या आजपासून संभाजीनगरमध्ये मॅरेथॉन बैठका होणार आहेत आणि या बैठकांसाठी कॉक्रोच जनता पार्टीची टीम दिल्लीवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सकाळी दाखल झाली आहे। आज आणि उद्या आता 2 दिवस अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी या बैठका होणार आहेत। आशुतोष रांका, सौरव दास त्यांच्यासह इतर सहकारी संभाजीनगरमध्ये आता दाखल झालेत आणि तरुणाईच्या या चळवळीला कोणत्या दिशेनं पुढे न्यायचं याबाबत या बैठकांमध्ये चर्चा होणार आहे अशी माहिती सौरव दास यांनी दिली आहे। तर छत्रपती संभाजीनगरमधली आपण ही दृश्य पाहतो। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा प्रकारे सीजेपीचे हे कार्यकर्ते आलेले आहेत। मुख्य पदाधिकारी सीजेपीचे हे आहेत अभिजित दिपकेंबरोबर या आंदोलनामध्ये दिल्लीतल्या आंदोलनात सहभागी असलेले एकंदरीत दिल्लीतल्या आंदोलनाची दिशा ठरवणारे हे सगळेजण आहेत। त्यामुळे आता इथून पुढे सीजेपीचं काय नेमकं पाऊल असेल, पुढे रणनीती कशी असणार आहे विद्यार्थी आंदोलनासंदर्भातली आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये जे बदल त्यांना अपेक्षित आहेत त्या दृष्टीनं नेमकं पुढे कसं जायचंय हे सीजेपी ठरवणार आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्या या बैठका महत्त्वाच्या आहेत। आज आणि उद्या 2 दिवस हे सीजेपीचे पदाधिकारी जे दिल्लीमधून आलेले ते असणार आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दिपके यांच्या घरी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्या बैठका होणार आहेत। तर अभिजित दिपके स्वतः माध्यमांच्या प्रतिनिधींना या ठिकाणी चहाही देताना दिसतात आणि त्यांचे सहकारी सुद्धा आलेले आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर जोडले गेले, जाणून घेऊया विशालकडून काय नेमकं या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे। विशाल, अभिजित दिपके त्यांचे सहकारी आता काही वेळामध्ये बैठका करतील, पुढची रणनीती ठरवतील, मात्र या निमित्तानं एक खूप मोठं आंदोलन जे त्यांच्या निमित्तानं संपूर्ण देशानं पाहिलं होतं, आता छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरण नेमकं त्या दृष्टीनं काय दिसतंय, काय नेमक्या चर्चा सुरू आहे? जनता आंदोलन झालं, त्याला यश मिळालं असं कॉक्रोच पार्टीचं म्हणणं आहे। मात्र हे यश आणि एवढ्यावरच थांबता कामा नये। विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहे आणि ते सगळे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यासाठीच अभिजित दिपके यांनी त्याच्या घरी आज एक बैठक बोलवलेली आहे। देशभरातील त्यांचे प्रमुख वक्ते प्रवक्ते या बैठकीला आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी पुढच्या काळामध्ये काय करायचं, इतक्यावर थांबायचं की पुढेही आंदोलन सुरू ठेवायचं, या सगळ्याची सांगोपांग चर्चा आज अभिजितच्या घरी होणार आहे। आज आणि उद्या 2 दिवस ही सगळी महत्वाची कॉक्रोच जनता पक्षाची मंडळी मंथन करणार आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्यासाठी पुढील रणनीती काय करायचं, कॉक्रोच जनता पक्षाचं पुढील धोरण काय असेल या सगळ्यांबाबत ते माध्यमांना माहिती देणार आहे आणि त्यामुळेच छत्रपती संभाजीनगरच्या अभिजित दिपकेच्या घरी आज ही लोक आली आहेत। महत्वाचं म्हणजे देशभरातून फक्त 10 लोक इथे आली आहे, यातील बहुतांश लोक हे जंतर मंतरच्या आंदोलनात होते आणि ही सगळी मंडळी आज आणि उद्या अभिजित यांच्यासोबत या सर्व विषयांवर चर्चा करणार आहे। जी ठीक, विशाल, जरूर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा आणि आपण यावर आणखी चर्चा करूया। तपशील तुमच्याकडून ताजे जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। अभिजित दिपकेच्या निवासस्थानी हे सर्वजण आलेले आहेत आणि काही वेळामध्ये बैठका होतील, मॅरेथॉन बैठका असणार आहेत। तर सीजेपीचे सगळे पदाधिकारी जे आपल्याला दिल्लीतल्या आंदोलनामध्ये पाहायला मिळत होते विद्यार्थ्यांच्या, ते आता छत्रपती संभाजीनगरमध्ये। तर शिक्षण व्यवस्थेमध्ये परीक्षा पद्धतीमध्ये बदल हवेत आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचे मुद्दे सीजेपीनं हाती घेतलेले आहेत। कॉक्रोच जनता पार्टीचे पदाधिकारी आता छत्रपती संभाजीनगर। सर अभिजित अरे अभिजित भैया अरे तर अभिजित दिपके यांच्या घरी आता काही वेळामध्ये या बैठकांना सुरुवात होईल आणि अर्थातच माध्यमांना सुद्धा या संदर्भातली माहिती दिली जाणार आहे, कारण सगळ्यांचं लक्ष आता लागलेलं आहे की पुढची रणनीती नेमकी काय असणार आहे। खरं तर सोशल मीडियावरून व्यक्त होणारा हा विद्यार्थ्यांचा एक गट आहे आणि त्यामुळे काय नेमका या रणनीतीमध्ये ठरतंय हे अर्थातच ते काही वेळानंतर सांगतील। मात्र निश्चितच सगळ्यांचं लक्ष आता कॉक्रोच जनता पार्टीच्या पुढच्या मूव्हकडे लागलेलं आहे। काय नेमकं पाऊल उचललं जाणार आहे? सध्या झारखंडमध्ये सुद्धा मोठं विद्यार्थी आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला सुद्धा सीजेपीने पाठिंबा दिलेला आहे। त्या दृष्टीनं आता देशभरामध्ये शिक्षण व्यवस्थेच्या दृष्टीनं बदल जो अपेक्षित आहे त्या दृष्टीनं काय नेमके सीजेपीचे विद्यार्थी ठरवतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित घरी आलेल्या पाहुण्यांची सेवा करताय का?
तर माध्यमांबरोबर काही वेळामध्ये ते संवाद साधणार आहेत आणि नेमकं बैठकांचं स्वरूप कसं असणार आहे, किती बैठका होणार आहे, कोण सहभागी होणार आहे, काय नेमका या बैठकीचा अजेंडा असणार आहे, या संदर्भात लवकरच स्पष्टता येणार आहे. तर आज आणि उद्या हे बैठकांचं सत्र असणार आहे. काँग्रेस जनता पार्टीची टीम सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि आज उद्या अशा या 2 दिवसामध्ये या बैठका होऊन एकंदरीतच पुढच्या चळवळीचं काय नेमकं रूप असणार आहे हे याचे सगळे जे संकेत आहेत ते आज आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे